हाय सगळ्यांना नमस्कार. कशी आहे? बरे का? नमस्कार सगळ्यांना. हा तर बघा आज काहीतरी आगळं वेगळं नवीन काहीतरी आहे काहीतरी. पण ते झालंच की. मेथीची भाजी थंडी तर चांगली लागते खायला. हा लय भारी लागते बघा. नवऱ्यानं माझ्या हो का 2 पेंडे आणले ते हे का. इथं हाय, इथं मी चिरून ठेवली बघा. आणि इथं हाय अशी. आता ही आता करायची आहे आणि ही काय उद्या करायचं सकाळ. माहिती का आपल्याला? ही मेथी आहे ना थोडीशी मी तमजाला बारीक चिरायला लावली होती. मला वाटलं म्हणते काय की आता तू बारीक केली. आपल्याला करायचे मेथीचे पराठे. हा तर मेथीच्या पराठ्यासाठी एक पळी मी तेल टाकून घेतले बघा ह्याच्यात. आणि ही मेथी जी आहे ना चिरून घेतलेली ती पिळून अशी घ्यायची, पिळून पाणी घ्यायची. ठेवायचं नाही त्याच्यात. आणि ह्या कढईमध्ये घालायची अशी. म्हणजे भाजून नाही, थोडस वल्ल काय म्हणते त्याला, काय असेल ते. हॅलो मस्त अगं, अशी मेथीची भाजी परतून घ्यायची बघा. हा उकडूनच घ्यायची असं म्हणावं लागलं आता मला. मेथीची भाजी लय भारी लागते. इतकी भारी आहे ना, रानातली बिना फवाऱ्याची भाजी बघा. इतकी छान लागते भाजी खायला. मग काय विषय निभा मस्त अशी भाजी आहे बघा. काय तर बघा हलव होती. 2 मिनिटं आपल्याला अशी परतवून घ्यायची बघा भाजी. आता हे कशाचं पीठ टाकलं त्यात? कशाचं पीठ आहे? थोडस गव्हाचं पीठ घेतले. याच्यात बघा बेसनचं पीठ आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ पण घालायला लागले बघा. याच्यात एवढं घालून घेतलंय. तर आपल्याला बघा ही मिरची बारीक करून घेतली. आता लालच मिरची आवडते मला. लाल हिरवी मिरच्यापासून मला लय पित्त होतं या. पित्त सगळ्यालाच होतंय की. मग मी बाजूलाच लालच मिरची बारीक केली आहे बघा. एवढी लाल मिरची बारीक केली आहे. लय तिखट होत्याला नाही तर बघ बया. नाही होत. जाऊ तीळ खडं नाही तर ना. नाही. हा तर आपण बघा हातावर थोडस जिरं टाकूया. हे करून मोहरी नसती ग ह्याच्यात असं म्हणायचं होतं. थोडासा ओवा घेतलाय बघा. ओवा टाकल्यावर ना त्याचा स्वाद इतका छान येतो ना, सांगूच नका. आणि आता तीळ राहिलं. तीळ पण टाकूया. इतकं सगळं टाकलं ना लय छान लागते बघा. तीळ टाकलं म्हणजे इतकं सगळं टाकायला लागली त्याच्यात. आता हे राहिलं की टाकायचं. काय राहिलं? भांड्यातलं. हा मग टाक की. घ्या मग टाकून. आणि इकडे भाजी वापरून झाली. मेथी परतून झाली आहे बघा चांगली. आता थोडीशी गार होऊ द्यायची आणि नंतर आपण पिठात टाकून घेऊया. असं आहे बे. त्यात काय आहे? ह्याच्यात घेतलंय बघा 2 चमचे मी तूप गरम करून. तूप आपण हे तूप पण घालून घेऊया. हळू पोळल. आणि ही मिरची बारीक केली ती पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आता ही पण टाकून घेतलंय. त्यात आता आणि मेथी घेऊया आपण परतलेली. आणि छान असा हे त्याचा आपण गोळा बनवून घेऊया. आता आपण कणिक मळतो का नाही तसंच मळायचं. तसंच ना, नाहीतर बघ सांगन मी तो बी हा म्हणते. हळद टाकायची राहिली याच्यात. हल्दी मीठ टाकलं का? टाकायचं की. मीठ कसं देणार पाहिजे माझ्या. म्हणून म्हणलं आज कसं काय झालं बिना मिठाचं. उघडतच नाही आता मिठाची भरणी. गारटायत का सुटलाय की भरण्या पण आळल्या का काय? होय तसंच काहीतरी झालं असावं. 1-1.5 चमचा ह्याच्यात मी मीठ टाकून घेतलंय. तर ही मिक्स करते आणि असा एक घट्ट असा गोळा मळून घेते. घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता राहिली होती बघा. आता कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीर. आणि आता त्याला असा एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता घ्या पटापटा बनवून घ्या. आता असं थंडीचं काय काय करून खायचं असतंय व चांगलं असतंय. माया ना सगळ्यांचीच आहे असं म्हणायची हरकत नाही आपल्याला. कारण का थंडीत माणसाला काकडून बसते. असलं गरम गरम खाल्ल्यावर जरा ही येते ते नरम येते. मंगन शिकून लय कंटाळा आला असेल आता. या मग आमचं पराठा खायला मेथीचं. आता वा मग इथं लाटायच लागली. आता मग काय करते ती? मग हाताने थापटते ती की त्याला. काय डोकं बिका तुझं चक्र माहिती का? गाणं वाजवू नका बा. मी म्हणते हेच करायचंय त्याला, हाताने थापटायचं या. होय हे देवा. असं बघू एकदा करून फुकतय का काय हाय म्हणून मी हाताने करायला सांगितलं तुला. हाताने करते ती काय पराठा? येडी बिडी काय निवळ म्हणाव. मी बघितलंच नव्हतं व्हिडिओ मध्ये नेमकं काय केलं त्या बायानं. तू कोणाचं बघायला गेलती व्हिडिओ? ती एक बाई होती
तिने बघत बसली होती. चांगलं बघत बसली होती ती. मी पुढचं बघितलं नाही तुझ्यामुळं. असा जाड जाडच ठेव जरा, म्हणजे कसं जरा असं दिसलं पाहिजे. बासकी तव्यात बसायचं नाही तेवढं. बारकच करणार आहे पण थांब की जरा. हो बारकच करणार आहे की थांब की तुला केवढं करायचं तेवढं कर. हां झालं का? झालं की. आणि एवढ्या पिठात काय व्हायचं? 2-3च होती ती. खा तूच खा सगळं. बघू खाती का? बरं टाकचीन मग त्यात आता पड्डीशी. तवा तर तापू दे की का? या उघड आहे की. तापला तवा तोपर्यंत काळा झाला तापून. त्याच्या संग दही आणि मेथीचा पराठा. चटणी नाही का कराय तुला? कशा चटणी करायची या? चटणी ग चटणी. तर असंच बघा मी सगळं लाटून घेते बघा आता पराठा. हा असं ना तवर बसते ती वाट बघत बघा ही सगळीजण. काय नाही मी चालली बाहेर आता फिरायला जावा. थंडीचं. मांजर वास घ्यायला लागले हो. ह्याला आवडतं ते बघ पराठा. ह्याच्या आईला जसं आवडत होतं तसं. ह्याच्या आईला हावरी होती आणि ही बी हावरच आहे मांजर. झालंय बघा आता काही असला आकार केलाय बघा का. बरोबर आहे. आता बघू फुगतंय का आपण बघूया. फुगतय ती माझ्या आईनं शिकवलंय मला बर असं करायला. असं झालंय या. आणि हे असं राहिलंय बघा. आता ही करायचंय आपल्याला. आता एवढं भाजतंय का नाही मला वाटत नाही भाजल म्हणून. भाजत असते फुगत पण असते. हा फुगत आहे फुगायत नाही असं म्हणते मी पण भाजायचा विषय वेगळा आहे. आता बघा आता काय बघू मी जरा गॅस वाढीव. हाय ती गॅस वाढीला जाईल. वाढीलाच आहे. फुगल्या तर म्हणायचं तुला स्वयंपाक करायला येतो नाही. तुमचं दोघाचं बापल्याकाचं मन नाही काय असं. हा बापाचं लिखित. आणि नाही फुगली तर म्हणायचं तुला स्वयंपाकच करायला येत नाही. तुम्ही करून खावा. कर, बघूया चालतंय. का? उद्यापासून बाप तर कालच म्हणले ते मी 2-4 भाकरी केल्या त्या कामावरून आल्यावर. हा तुम्ही करून खावा आता इथनं मोर मी निवांत बसते आता. चालतंय. मला तेवढंच पाहिजे. असं वाटतंय का मला काही येत नाही तुझ्यापेक्षा चांगला येतो स्वयंपाक मला कळलं. करून खावायचं चांगलं. ह्याचा अर्थ फुगला नाही म्हणले मम्मीला आमच्या स्वयंपाक करायला येतच नाही. फुगली फुटला एवढा मध्ये उलताना घालून फोडलं बघा तिला मुदामन. नाही फुटला या. फुगलाय असू द्या जाऊ द्या. काय उगाच चेष्टा मस्करी केली मनावर घेऊ नको. नाहीतर बेलनं बसतील 2 मला उद्या नाही आज रात्री उगा घरातनं बाहेर काढायची पंचायत व्हायची परत. छान असं बघा हा. पराठा झालेला आहे तर बघा. बघा फुगलाय की अगं. ओकले भारी झाला या. हा असू दे खाल्ल्याशिवाय कळायचं नाही मला बी. आता मला असू दे. दम निघाला या. आता काय झालं माहिती का मला दम निघाला झाले या. हा तुला दम निघा नाही. ते भुका आता खातो आता जेवण करायला घ्यायचे. चालतंय. आता एवढं केलंय बघा एवढं सगळं संपतंय बघा. एकटी नसती बी युक्ती ना फिनिश. उद्या सकाळ नावा रुपाला बी राहत नाही ती. तर आता आपण तयारी करू जेवायची आता. तर झालं बघा अशी पंगत बसली आमची जेवायची बघा. इकडं आता इकडं दह्यात मीठ बीठ ते काय टाकून कालवून घेतलं या. आणि काय केले? काय काय केलंय आज गावात नाही तर? बघा तुम्ही सकाळी मेथी आणली होती रानात बघा. मग भाजी केली की मेथीची दिसते की मला मेथीची भाजी केलेली. मेथीचं पराठा केले ते आणि दही दिले तुम्हाला मेथीचं खायला. खराट म्हणजे खराट खराट नाही हो पराठ व मेथी खराट बघा तरी खाऊन दही बघा व खाऊन बघा. मग खाऊन बघते ती काय मग काय आता काय आता खाल्ल्यावर कसं पुन्हा दिसणार ती? खाल्ल्यावर कसं दिसायचं म्हणजे तुम्ही ती खाऊन बघा आता खाऊन कसं बघायचं आणि ते करायचं. टकोर खाताय भाऊ. आता तुम्हीच म्हणता खाऊन बघा. आता खाऊन परत कसं बघायचं त्याला सांगा आता काय सांगा. खाऊन सांगा. खाऊन सांगा म्हणा की मग असं जरा बायकानो तुम्ही बोलत जाऊ माणसाला डोका तुम्हीच परत मासा खवाळतोय ना असा बोलतोय तुम्ही म्हणतो खाऊन बघा. आता खाऊन परत कसं मी बघायचो? बरं बस असं खाऊन सांगा डोकं झाले असे सांगा म्हणायचं. नक्कीच सांगले तुम्हाला त्यांनी. काय बायांची डोकी असू द्या व माणूस जरा हे आहे व काय तुमच्या नादान माझ्या मेंदू बंद पडायला. नाही मी नाही बंद पडू देत. मी चालू ठेवते तुमचा. होय बर आता बर बंद पडायला लागला म्हणजे मी ती शिरा ढिल्या करते त्याच्यात. तुम्हाला कसं नको जा केलं ग बाई. कसलं आहे म्हणावं. हा चांगलं झालंय झाले हसली बाबू चांगलं झालंय म्हणजे झालंय असं वाटतंय तिला. म्हणजे चांगलं नाही झालं असायचा अर्थ आहे. असू द्या. तुम्ही दोघांनी चांगलं माझं हेच लावलंय. हा होय काय नाही आता तू उद्या स्वयंपाकच करा. उद्या आम्ही स्वयंपाक करून खात असतो तिकडे बाहेर. जावा. तर चला
खाऊया हा. दिलेलं खाल्लं पाहिजे नाहीतर जास्त बोला. मेथीच्या पराठ्याची मेथीचे रेसिपी पराठे कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगत जावा. हा 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 तर चला आम्ही जेवण करतो आता. तुम्ही पण जेव्हा आम्ही बी जेवतो आता. आय तू सुनन केलं खाऊन बघ हा खाऊन बघ खाती बाबा. खाते का? हा तर आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. हा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही. करायचं नाही. तर चला बाय बाय.